तुम्ही म्हणाल की हा तामझाम घेऊन तू का बसलीस? तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की सणासुदीच्या दिवशी तुमची स्वतःची व्हॅनिटी तुम्ही कशी तयार करू शकता। काही बेसिक तर म्हणजे काही बेसिक प्रोडक्ट तर प्रत्येक मुलीच्या व्हॅनिटीमध्ये असतातच, पण मी तुम्हाला याच्यामध्येच काही थोडेसे मिसमॅच म्हणजे थोडे चांगले प्रोडक्ट जर तुम्ही वापरले त्याच्यामध्ये, तर हा तुमचा जो व्हॅनिटी आहे तो एक इतका छान व्हॅनिटी बनेल की ज्याने तुम्ही तुमच्या फंक्शनमध्ये तुमचाही मेकअप करू शकाल, तर तुम्ही दुसऱ्यांचाही मेकअप करू शकता आणि तेही लॉंग लास्टिंग। तर आजचा हा आपण विषय सुरू करूया। हाय, माझं नाव आहे योगिता काकडे आणि आपला हा नवीन चॅनल जो झाला आहे सुरू, याचं नाव आहे योगिता काकडे 07। त्याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे। जर तुम्हाला हे व्हिडिओ माझे आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईबही करा आणि त्याच्याबरोबर जी बेल आयकॉन आहे तीही प्रेस करायला विसरू नका। तर चला सुरू करूया आपल्या या मेकअप व्हॅनिटीला। माझी स्किन ड्राय आहे, त्याप्रमाणेच मी माझी ही जी व्हॅनिटी आहे ती तयार केलेली आहे। मेकअपच्या सुरुवातीलाच तुम्हाला माहिती असेल की CTM हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे। CTM म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग। क्लिन्झिंगसाठी तुम्ही तुमच्या आवडीचा फेस वॉश वापरू शकता किंवा क्लिन्झरही वापरू शकता। फेस क्लीन झाल्यानंतर तुमच्या आवडीचं टोनर तुम्ही वापरा, तसंच मॉइश्चरायझरही करा। मॉइश्चरायझर खूप इम्पॉर्टंट आहे। मी माझ्या मॉइश्चरायझिंगसाठी निव्हिया सॉफ्टचं वापरत असते क्रीम। हे खूपच छान आहे, ड्राय स्किनसाठी तर खूपच छान आहे। तुम्ही नक्की हे वापरून बघा, याची लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये देईनच। याच्यानंतर जर तुम्ही वापरत असाल तर ते आहे आपलं प्रायमर। तर मी हे स्विस ब्युटीचं प्रायमर वापरते। इतकं छान आहे हे स्विस ब्युटीचं प्रायमर की तुम्हाला काय सांगू। याच्यामध्ये जे तुम्हाला मिळेल ते आहे, हे क्रीम बेस आहे ॲक्च्युली, पण याच्यामध्ये एक असं हायलायटर टाईपमध्ये आहे, तुम्ही बघू शकता। एक अशी चकाकी तयार होते की ज्याने एक तर हे प्रायमरचंही काम करतं आणि तसंच तुम्हाला एक हायलाइट सुद्धा देतं, म्हणजे दोन कामं तुमची एकाच क्रीममध्ये होऊन जातात। तर प्लीज हे घ्यायला विसरू नका। हे स्विस ब्युटीचंच आहे आणि याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन। कलर करेक्टर खूप इम्पॉर्टंट असतं मेकअपमध्ये। जे काही बायकाच्या चेहऱ्यावरती डार्क सर्कल, पिगमेंटेशन, असं माउथ अराउंड एकदम काळपटपणा असतो, तो हाईड करण्यासाठी तुम्हाला याचा खूप जास्त उपयोग होणार आहे। अगदी हलक्या हाताने हे टॅप टॅप करूनच लावायचं असतं आणि लावून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या शेडचा कन्सिलर वापरायचा आहे। तर हा एलेगलचा आहे, तसंच मी कन्सिलरही एलेगलचंच वापरते। करेक्टर नंतर तुम्हाला जी गोष्ट लागणार आहे ते आहे कन्सिलर, जे न्यूट्रलाइज करतं करेक्टरला। करेक्टर आपलं जे आहे ते ऑरेंज कलरचं आहे, तर ऑरेंज कलरवर डायरेक्टली तुम्ही जर फाउंडेशन लावलं तर ते बरोबर वाटणार नाही। ऑरेंज कलर बाहेर येतो आणि ते मेकअप तुमचा पूर्णपणे खराब होऊन जाईल। त्याच्यामुळे माझा हा जो शेड आहे तो बेज शेड आहे। तर हा शेड मला वाटतं की होऊन जातो प्रत्येक स्किनवरती, आणि हे प्रोडक्ट HD असल्यामुळे तुमचा बेस खूप छान होऊन जातो, एकदम नॉन स्टिकी, तो लवकर रिमूव्ह होणार नाही। हा तुमचा 24 आवर्स सुद्धा मेकअप टिकून राहू शकतो जर तुम्ही नॉर्मली रिमूव्ह करणार नाही तर। सेकंड मी वापरते हे दोन फाउंडेशन, जे आहे मेबलिनचे। एक आहे मेबलिनचा 310 जो फेअर टोन आहे ॲक्च्युली, आणि दुसरा आहे 303, हा थोडा डार्कर आहे। तर मी याचे 2 पंप घेते आणि ह्याचा अगदी डॉट किंवा 1 पंप एवढंच घेते आणि ते मिक्स करून मी माझ्या फेसला वापरते। त्याच्यामुळे आपलं एक शेड मिळून जाते आपल्याला व्यवस्थित। जर तुम्ही हा डायरेक्टली वापरला तरी चेहरा तुमचा असं ब्राउनिश दिसू शकतो, किंवा हा वापरला तर पूर्ण व्हाईट होतो आणि नंतर मग ते कलर करेक्टर आणि ते सगळं मिळून तुमचा चेहरा ग्रे होणार, मेकअप ग्रे होतो। तर त्याच्यासाठी तुम्ही असे मिसमॅच कलर ठेवा तुमच्या व्हॅनिटीमध्ये, जेणेकरून जर तुमच्याकडे कोणी फेअर टोनचे पर्सन आले तरी तुम्ही हे वापरू शकता, किंवा कोणी डार्क टोनचे आले तर तुम्ही हे आरामात वापरू शकता। त्याच्यामुळे हे 2 कन्सिलर असणं खूप इम्पॉर्टंट आहे। सेकंड माझ्याकडे हे असे हे आहेत कॉम्पॅक्ट पावडर आहेत, एक आहे फिटमीचा आणि एक आहे पर्पलचा। पर्पलचा आहे तो SPF आहे, ज्याच्या सनस्क्रीन म्हणजे सनस्क्रीन सारखंच याचं काम आहे, सन प्रोटेक्शन तुम्हाला मिळेल। फिटमीचा तुम्ही तुमच्या स्किन टोन प्रमाणे तुम्ही हे घेऊ शकता, की तुम्हाला जर
पटकन फटाफट आवरायचं असेल तर हे 2 गोष्टी तुम्ही पटकन लावून निघू शकता. फाउंडेशनच्या ऐवजी थर्ड माझं एक चांगलं प्रोडक्ट आहे ते शुगरचं. पण मी हे बनाना पावडर घेतलेलं आहे माझ्या स्किन टोनसाठी. तसंच बनाना पावडर सगळ्यांनाही सूट होतं, फेअर लोकांनाही छान वाटतं, कारण ह्याच्यामुळे तुमचा मेकअप पूर्णपणे लॉक होऊन जातो, मेकअप हटत नाही. आणि हे खूप ट्रस्टेबल कंपनी आहे. जर तुम्ही हे असे चांगले प्रोडक्ट जर थोडेफार ठेवले तुमच्या व्हॅनिटीमध्ये तर तुमचा प्रोडक्ट जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग खूप छान टिकून जातो. त्याच्यामुळे असे काही छान छान प्रोडक्ट तुम्ही ठेवा. थोडे कॉस्टली असतात पण चांगले आहेत हे प्रोडक्ट. फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी तुम्हाला एक ब्युटी ब्लेंडर लागेल. हा ब्लेंडर मी डॅब आहे माझा, म्हणजे ओला करून ठेवायचा असतो, फक्त पाणी त्याच्यामध्ये नसलं पाहिजे, फक्त ओला ठेवायचा असतो जेव्हा आपण मेकअप करणार तेव्हा. तर हा पण मी पर्पलवरून मागवला होता. ब्रश हा फाउंडेशनसाठी माझा ब्रश आहे. हा माझा खूप फेवरेट ब्रश आहे. त्याने मी आधी फाउंडेशन लावून घेते, त्याच्यानंतर मी स्प्रेड करते हा पूर्ण फाउंडेशन आणि त्याच्यानंतर ब्युटी ब्लेंडरने पूर्ण टॅप टॅप करून इव्हन करून घेते. तर हे असे जे 2 ब्रश आहेत माझे वेगवेगळे, तर ब्रश खूप इम्पॉर्टंट आहेत. तसेच कडून हे मार्सचे ब्रश आहेत जे मी घेतले होते. खूपच छान क्वालिटी आहे मार्सच्या या ब्रशची. तुम्ही नक्की हे वापरून बघा. खूप सॉफ्ट आहेत, वापरायला खूप इझी आहेत आणि प्रत्येक टाईपचे आहेत. म्हणजे तुम्हाला जर का आयसाठी मेकअप हवा असेल तर आयसाठी आहेत, तुम्हाला फाउंडेशन ब्रश हवा असेल तर फाउंडेशनसाठी आहे, ब्लशरसाठी पण आहे, तसेच आय मेकअपसाठी किंवा लिपस्टिकसाठी सुद्धा छोटे छोटे टिप्स पण आहेत. हे ब्रश नक्की तुम्ही वापरून बघा आणि खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये आणि खूप छान आहे क्वालिटी याची. नक्की हे वापरून बघा तुम्ही. काजळ, ॲक्च्युली माझ्याकडे काजळ 3 आहेत, हे मी नंतर दाखवते. हे ॲक्च्युली आहे जेल बेस आहेत. हे मेबलिनचं आहे माझ्याकडे जे आहे ते, आणि हे आहे स्विस ब्युटीचं. मेबलिनचं तर जेल बेस आहेच, हे की डिरेक्टली तुम्ही ब्रशने हे लावू शकता. खूप छान आहे, वॉटरप्रूफ आहेत हे काजळ. स्विस ब्युटीचं माझ्याकडे डबल आहे, म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर हे काजळसुद्धा आहे ह्याच्यामध्ये. तसंच आयब्रो फिलर हे सुद्धा आहे ह्याच्यामध्ये, छोटूसं छान आहे, एकदम क्यूट वाटतं हे. म्हणजे तुमची 2 कामं एका ह्याच्यामध्ये होऊन जातात. तर जमत असेल तर असे प्रोडक्ट ठेवा व्हॅनिटीमध्ये की जे 2 in 1ची कामं करतील. म्हणजे तुम्हाला जास्ती वस्तू व्हॅनिटी तुमची वाढवण्याची आवश्यकता नाही आहे. आयलायनर माझ्याकडे लिक्विड फॉर्ममध्ये पण आहेत. एक आहे माझ्याकडे फेसिस कॅनेडाचं आणि एक आहे माझ्याकडे लॅक्मेचं तर मोस्टली सगळ्यांकडेच असतं. पण फेसिस कॅनेडाचं आयलायनर इतकं छान आहे की जोपर्यंत तुम्ही मायसिलर वॉटरने मेकअप रिमूव्ह करत नाही तोपर्यंत हे निघत नाही. इतकं छान आहे, वॉटरप्रूफ आहे, हे खूप छान आहे. तुम्ही हे नक्की वापरून बघा. तसंच माझ्याकडे फेसिस कॅनेडाचं हे मस्करासुद्धा आहे, तोही खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला फेक आयलॅशेस लावण्याची अजिबात आवश्यकता नाही. मी कधीच लावत नाही. मी हे फक्त मस्करा माझ्या डोळ्यावरती लावून घेते आणि यू आर गुड टू गो. खूप छान आहे. हे सुद्धा वॉटरप्रूफ आहे, अजिबात निघत नाहीये. हे सुद्धा खूप तुम्ही तुमच्या व्हॅनिटीमध्ये नक्की ठेवा. सगळा मेकअप झाल्यानंतर तुम्हाला फिक्सर लागेल. स्विस ब्युटीचंच हे फिक्सर आहे, खूप छान आहे. मेकअप एकदम लॉंग लास्टिंग राहतो, एकदम फिक्स होऊन जातो. तुम्ही एकदा तुमचा मेकअप झाल्यानंतर फक्त एकदा स्प्रे करा, बस. तुम्हाला नंतर काही करण्याची गरज नाही आहे. मेकअप तुमचा फिक्स होऊन जातो. लिपस्टिक तुमच्या आवडीची तुम्ही कोणतीही वापरू शकता. माझ्याकडे मायग्लॅनचे आहेत, तशाच लॅक्मेच्या पण आहेत माझ्याकडे. पण मी हे छोटे छोटे 2 पॅलेट ठेवलेले आहेत. हे एक जे पॅलेट आहे ते स्विस ब्युटीचं आहे, खूप छान आहे. थोडेसेच कलर आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही बघू शकता. व्हाईट कलर आहे, पिंक कलर आहे आणि लाईट पिंक कलर आहे, जे तुम्ही ब्लश म्हणून वापरू शकता. तुम्ही तुमच्या आयशॅडो सुद्धा वापरू शकता. तसंच हे हायलायटर आहेत, म्हणजे एका ह्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे कलर चॉईसेस मिळून जातात त्याच्यामध्ये. खूप छान आहे. तसंच माझ्याकडे दुसरं आहे, हे मार्सचं आहे आणि हे खरंच तुम्ही तुमच्या व्हॅनिटीमध्ये ठेवा. याचा खरंच तुम्हाला खूप फायदा होईल, कारण तुम्ही बघू शकता याच्यामध्ये 4 तुम्हाला ब्लशेस मिळतात वेगवेगळ्या टोनमध्ये. तसेच 2 हायलायटर आणि 2 कॉन्टूर सुद्धा मिळतात. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही चॉईस करू शकता की तुम्हाला काय करायचं. व्हॅनिटी छोटीच ठेवा, ज्याच्याकरून तुम्हाला जास्ती मोठी बॅग कॅरी करायला गरज नाही आहे. अशा छोट्या छोट्या वस्तूने तुम्ही तुमची बॅग कंप्लीट करू शकता. हे छोटूसं मेकअप पॅलेट आहे जे मी असं यूज करते ह्याच्यामध्ये घालून.
त्याच्यावरती फाउंडेशन घेऊ शकता तुम्ही आणि तुमचा मेकअप गुड टू गो चालू करू शकता। ही माझी ड्राय स्किनसाठीची वॅनिटी मेकअपची। जर तुम्हाला ही अजून वेगवेगळ्या वॅनिटी हव्या असतील ऑइली स्किनसाठी तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ऑइली स्किनसाठी ही बघायला आवडेल वॅनिटी कशी बनवायची असते। तर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे तर म्हणजे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला आहे, तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करून झाल्यानंतर तिथे जी बेल आयकन आहे ती प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझा पहिला व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते आणि नंतर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये। तर चला, स्टे हेल्दी, स्टे ब्युटी, बाय।